रामकृष्ण हरी माऊली. पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे वारीच्या या दुसऱ्या भागात. एकादशीचा दिवस असल्यामुळे फराळाचं खाऊन आम्ही थेट निघालो आमच्या माऊलीच्या दिशेने. या पंढरपूरमधल्या गल्ल्या इतक्या पवित्र वाटतात की त्यावर चालणारा प्रत्येक माणूस जणू संतच आहे की काय असं वाटू लागतं. थोड्या वेळ चालल्यानंतर आमचे मामाश्री आम्हाला भेटले, जे आम्हाला आईकडे घेऊन गेले. 20 दिवसानंतर आईला भेटलं त्याचं समाधान होतं ना मंडळी, ते शब्दात सांगणं म्हणजे अगदी कठीणच. असं वाटू लागलं होतं की जणू काही संयमाचं फळच मला मिळालंय. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का की संयम कोणालाही चुकला नाहीये, अगदी विठ्ठलालाही. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा पुंडलिक नावाचा तरुण काशीसाठी निघाला होता, तो जंगलातून जात असताना त्याचा रस्ता चुकला. तेव्हा त्याला वाटेवर एक आश्रम दिसलं. ते आश्रम म्हणजे कुक्कुटस्वामींचं आश्रम होतं. आश्रमात पोहोचल्यानंतर पुंडलिकाने महर्षी कुक्कुटांना काशीला जाण्याचा मार्ग विचारला. तेव्हा ऋषीने सांगितलं, बाबा रे, मी कधी गेलो नाही, त्यामुळे मला माहीतही नाही. त्यावर पुंडलिक त्यांची थट्टा उडवत पुढे गेला. पुढे जात असताना त्याला काही स्त्रियांचा आवाज ऐकू आला, मात्र स्त्रिया कुठे दिसत नव्हत्या. म्हणून तो घाबरून माघारी आला. आणि जेव्हा तो आश्रमात माघारी आला तेव्हा त्याला दिसलं की 3 स्त्रिया आश्रमाची पाण्याने स्वच्छता करत आहेत. विचारल्यावर त्याला समजलं की त्या 3 स्त्रिया म्हणजे गंगा आई, सरस्वती आई आणि यमुना आई आहेत. पुंडलिक अगदी स्तब्ध झाला आणि त्याला समजलं, कुक्कुट ऋषींनी आपल्या जीवनात पवित्र चित्ताने आपल्या आईवडिलांची सेवा केली. कुक्कुट ऋषींनी आपलं पूर्ण आयुष्य आपल्या आईवडिलांसाठी समर्पित केलं. म्हणूनच त्यांना मोक्ष मिळू शकेल एवढी त्यांची योग्यता आहे. आणि अगदी याच्या विरुद्ध होता पुंडलिक. आईवडिलांची सेवा तर सोडा, पण त्यांच्याशी नीट वागणं सुद्धा पुंडलिकाला जमायचं नाही. या घटनेनंतर पुंडलिकाचं मात्र आयुष्य अगदी बदलून गेलं. आता त्याचा जीव आईवडिलांच्या सेवेत जात होता. पुंडलिकाची मातृपितृभक्ती इतकी अमर्यादित होती की ती भावना श्रीकृष्णालाही भावली. आणि श्रीकृष्णालाही पुंडलिकाच्या घरी जाण्याचा मोह आवरला नाही. भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाच्या घरी पोचले तेव्हा पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होता. अहो, चक्क देव आपल्या घरी पाहुणे म्हणून आलेत याचा त्याला खूप आनंद झाला. पण त्याचं मन जराही विचलित झालं नाही. त्याने आपल्या जवळ पडलेली एक वीट देवाला उभं राहण्यासाठी दिली आणि तो आपल्या आईवडिलांच्या सेवेत लीन झाला. आईवडिलांची सेवा केल्यानंतर पुंडलिक भगवान श्रीकृष्णांसमोर गेला आणि क्षमा मागितली. पण त्याची मातृपितृभक्ती पाहून भगवान श्रीकृष्ण खूप प्रसन्न झाले होते आणि त्यांनी पुंडलिकाला वरदान मागायला सांगितलं. तेव्हा पुंडलिक म्हणाले की तुम्ही पृथ्वीवर राहा आणि भक्तांची काळजी घ्या. तुमच्या भक्तांवर तुमची सावली नेहमी असू द्या. तेव्हापासून भगवान श्रीकृष्ण तिथे निवास करण्यासाठी राजे झाले आणि ती जागा म्हणजे पंढरपूर. आणि विठेवरी उभा म्हणजेच आपला विठोबा. मंडळी, पंढरपुरात असलेली विठ्ठलाची मूर्ती म्हणजे स्वयंभू आहे बरं का. ती कोणत्याही शिल्पकाराने कोरलेली नसून ती अस्तित्वातच त्याच आकारात आली आहे. दरवर्षी लाखो भाविक विठोबाचं दर्शन घ्यायला पंढरपूरला जातात. आईला भेटल्यावर मन स्थिर झालं होतं, पण मनात अजूनही कितीतरी गोष्टी उसळत होत्या. वारीमध्ये फक्त विठोबा नाही, वारी म्हणजे प्रत्येक चालणारा माणूस, प्रत्येकाचं एक वेगळं कारण, एक वेगळी कथा, पण सगळ्यामध्ये एकसारखी, ती म्हणजे श्रद्धा. मंडळी, इथे कोणतंही वय आडवं येत नसतं. लहान पोरं, म्हातारी आजी, अंध बाबा, कंबर पकडून चालणारी माई, सगळे चालत आहेत. कोणी चपलेशिवाय, कोणी जखमांवर फडके बांधून. कोणालाच विश्रांती नाही, थांबा नाही, फक्त चाल आहे, धीर आहे आणि विठोबावरचा विश्वास आहे. एका आजींना सहज विचारलं की आई, तुम्ही थकत नाहीत का? त्यावर त्या म्हणाल्या की पायी चालवणाराही तोच आहे. यावर समजलं की वारी सुटायची नाही,